श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, 3 ऑक्टोबरपासून नवरात्र उत्साहाला सुरुवात झालेली आहे. या शारदीय नवरात्रामध्ये माता दुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाते आणि देवीची ही 9 रूपे जी आहेत तर ती ऊर्जा आणि शक्तीची प्रतीक मानले जाते. या नवरात्रीचे 9 दिवस जे आहेत तर ते अतिशय शुभ आणि महत्त्वाचे मानले जातात. उद्या वार शनिवार, या दिवशी नवरात्रीचा 3रा दिवस असणार आहे, म्हणजेच नवरात्रीची 3री माळ असणार आहे. आणि हा नवरात्रीचा 3रा दिवस देवी चंद्रघंटेला समर्पित आहे. आणि या दिवशीचा नैवेद्य आहे दुधाचे पदार्थ. दुधापासून बनवलेली कोणतेही पदार्थाचा नैवेद्य तुम्ही या दिवशी देवीला दाखवू शकता. आणि त्याचबरोबर या दिवशीची माळ असणार आहे गोकर्णाची फुले. तर या दिवशी गोकर्णाच्या फुलांची माळ तुम्हाला देवीला अर्पण करायची आहे. भूतलावर धर्माचे रक्षण आणि अंधकार दूर करण्यासाठी चंद्रघटा देवी प्रकट झाली असं म्हटलं जातं. या नवरात्रीच्या 3ऱ्या दिवशी देवीची उपासना आराधना केल्याने देवीची आध्यात्मिक आणि आत्मिक शक्ती प्राप्त होऊ शकते. आणि नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व असल्यामुळे या प्रत्येक दिवशी करण्यासाठी वेगवेगळे उपाय आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितले जातात. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. 2 विड्यांच्या पानांचा हा प्रभावी उपाय आपल्याला उद्या करायचा आहे. तर हा उपाय केल्यामुळे सर्व दुःख, दारिद्र्य, अडचणी हे सर्व दूर होऊन जातील आणि आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय माता दुर्गा असं लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ आवडला तर इतरांपर्यंत शेअर देखील करा. नवरात्रीच्या या दिवसामध्ये विड्यांच्या पानाला विशेष महत्त्व दिलं जातं आणि या विड्याच्या पानाला नागवेलीचं पान असंही म्हणतात. वास्तुशास्त्रामध्ये या विड्याच्या पानासंदर्भात काही असे विशेष असे उपाय सांगितले जातात आणि हे उपाय केल्याने आपल्या जीवनातील जी पैशांची कमतरता आहे तर ती दूर होऊन जाते आणि व्यक्तीच्या जे दुःख, अडचणी, संकट आहेत त्या सुद्धा दूर होऊन जातात. विड्यांच्या पानामध्ये अनेक देवी देवता वास करतात. या विड्याच्या पानाच्या वरच्या टोकामध्ये लक्ष्मीचा सहवास असतो. विड्याच्या पानाच्या जवळच्या बाजूस ब्रह्मदेवाचा सहवास असतो. या विड्याच्या पानाच्या मधोमध सरस्वती देवीचा वास असतो आणि या पानाच्या डाव्या बाजूस पार्वती देवीचा वास असतो. या पानाच्या देठामध्ये महाविष्णूंचा वास असतो आणि त्याचबरोबर या पानाच्या मागील बाजूस चंद्रदेवांचा वास असतो. बघा, या विड्याच्या पानाच्या संपूर्ण पानामध्ये परमेश्वराचा वास असतो. या विड्यांच्या पानांच्या देठामध्ये अहंकार देवता आणि लक्ष्मी राहतात आणि म्हणूनच आपण जेव्हा पान सेवन करतो तेव्हा देठ हे काढून टाकलं जातं. नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीला तांबूळ हा अर्पण करत असतो. इतकं महत्त्व या नवरात्रीमध्ये विड्यांच्या पानांना दिलं जातं आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी हा विड्यांच्या पानांचा एक उपाय नक्की करायचा आहे. अगदी तुम्ही सकाळपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. हा उपाय केल्याने आपल्या जीवनातील सर्व दुःख, दारिद्र्य, अडचणी, दोष हे सर्व दूर होऊन जातील. आपल्या कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या त्या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होईल. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या मनामध्ये भरपूर अशा इच्छा असतात आणि ह्या इच्छा पूर्ण होत नाही. ह्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय या नवरात्राच्या 3ऱ्या माळेला करायचा आहे. आणि बघा, जर तुमच्याही जीवनामध्ये काही दुःख असेल, वादविवाद, कलह असतील तर तुम्ही या विशिष्ट तिथीवरती हा उपाय करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, कोणतंही महत्त्वाचं काम तुमचं पूर्ण होत नसेल, घरामध्ये मुलांची प्रगती होत नसेल, पतीची प्रगती होत नसेल, कुटुंबाची प्रगती होत नसेल तर या सर्व समस्या दूर करण्यासाठी उद्याचा जो दिवस आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी हा 2 विड्यांच्या पानांचा उपाय करायला अजिबात विसरू नका. तर पहा आपल्याला काय करायचं आहे. तर पहा, उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, देवघरातील देवांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो दिवसभरामध्ये कधी वेळ असेल तेव्हा करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला 2 विड्यांची पानं लागणार आहेत. पानं घेताना व्यवस्थित घ्यायची आहे, कुठेही फाटले तुटलेली घ्यायची नाही, चांगली आणि देठाची पानं घ्यायची आहे.
तर पहा, ही पानं घेतल्यानंतर तुम्हाला स्वच्छ धुवून पुसून काढायचे आहेत आणि त्यानंतर थोडंसं कुंकू तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुम्हाला कुंकवाला थोडंसं पाणी पेस्ट करायचे आहे आणि एका काडीच्या साह्याने त्या पानावरती तुम्हाला रीम हा शब्द काढायचा आहे। तर पहा, हा देवीचा बीजमंत्र आहे, तर हा तुम्हाला त्या पानावरती काढायचा आहे। तर पहा, तुम्हाला स्क्रीनवरती हा जो मंत्र लिहिलेला आहे तर अशाच पद्धतीने पानावरती काढायचा आहे। तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा हा जो मंत्र आहे तर तो मी देईन। तर पहा, जेव्हा तुम्ही हा मंत्र पानावरती लिहिणार आहात तेव्हा तुम्हाला तो कोणत्या साईडने लिहायचा आहे, तर जो पानाचा गुळगुळीत भाग आहे म्हणजे जो सुलटा भाग आहे तर त्या भागावरती तुम्हाला हा बीज मंत्र लिहायचा आहे। दोन्हीही पानांवरती तुम्हाला रीम हा बीज मंत्र लिहायचा आहे आणि तो मंत्र लिहून झाल्यानंतर ती दोन्ही पानं तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहेत। आता मी तुम्हाला जो मंत्र सांगणार आहे तर तो मंत्र तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे आणि ही 2 पानं तुम्हाला देवीला अर्पण करायची आहेत। तर मंत्र असा आहे, ओम देवी चंद्रघंटाय नमः, ओम देवी चंद्रघंटाय नमः, ओम देवी चंद्रघंटाय नमः। हा मंत्र तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे आणि ही जी 2 पानं आहेत तर ती देवीला अर्पण करायची आहे। तर पहा, ही पानं तुम्हाला कुठे अर्पण करायची आहेत, जर तुम्ही घटस्थापना केली असेल तर घटाच्या समोर तुम्हाला ही पानं अर्पण करायची आहेत। घटस्थापना केलेली नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जी देवीची फोटो असेल, मूर्ती असेल, तिच्यासमोर हे 2 पानं अर्पण करायचे आहेत। यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून मनोभावे तुमची जी काही इच्छा असेल तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे। तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी असतील तर त्या तुम्हाला देवीला मनोभावे प्रार्थना करून सांगायच्या आहेत आणि त्या अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे। तर ही पानं दिवसभर रात्रभर तुम्हाला तिथेच ठेवायची आहेत। दुसऱ्या दिवशी ती पानं तुम्हाला उचलून ठेवायची आहेत। तर पहा, ही 2 पानं तुम्हाला साईडला उचलून ठेवायची आहेत आणि ज्यावेळेस आपण दसऱ्याच्या दिवशी सर्व काही घटाचं विसर्जन करतो त्याबरोबर ही पानं तुम्हाला विसर्जित करायची आहेत। जर तुमच्या घरी घट बसवत नसतील तर तुम्ही हे जे पानं आहेत तर ते जे पाणी वाहतं पाणी आहे तर त्या वाहत्या पाण्यामध्ये सोडून देऊ शकता। तर अशा पद्धतीने अतिशय सोपा आणि अतिशय प्रभावशाली उपाय उद्याच्या दिवशी आपल्याला करायचा आहे। उपाय अगदी सोपा आहे, फक्त तो मन लावून आणि श्रद्धेने जर केला तर त्याचे फळ हे तुम्हाला नक्की भेटेल, कारण तुम्ही याचा अनुभव एकदा घेऊन पहा, उपाय तुम्ही करून पहा, तुम्हाला याचं फळ भेटल्याशिवाय राहणार नाही। तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।